मित्रांनो बघा इकडे एक नंदी आलाय डोले बांधून आणि तर देवाचं मी तिकडून लांबून बघून आलो. काहीतरी इंटरेस्टिंग आहे. कारण काय नक्की काय सांगशील बैलाचं डोलं का बांधलं? सचिन शेठ घरट यांचा उड्डाण. तर दादा आहेत आपल्या समोर. काय दादा काय आज याचं नियोजन कसं आहे? मित्रांनो बघा आपण आलोय पाडगावच्या अड्ड्यामध्ये आणि एक वेगळंच शरीर यष्टी आणि रंगरूपाचा बैल आहे इथे. तर व्हाईट गोल्ड आणि फुल ॲग्रेसिव्ह आणि मस्त मजबूत बांध्याचा खिल्लार बैल आहे आपल्यासमोर. दादा काय नाव आहे बैलाचं? बच्चा. बच्चा. मुरबाड एक्सप्रेस बच्चा आहे आपल्या. तर बघा सुंदर आणि शंभू बघा फुल ॲग्रेसिव्ह बैल आहे. जय महाराष्ट्र पब्लिक, आपल्या मनोज डायरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आलो आहे शर्तीनं पाडगावला बघा अड्ड्यामध्येच आहे आणि बरीच बैलं आल्यात आज अड्ड्यामध्ये. तर नक्कीच सर्वच दाखवण्याचा प्रयत्न करीन. डीजेला पण आणलं आज अड्ड्यामध्ये. तर ब्लॉग नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. नक्कीच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जावं आता आपण अड्ड्यात बघू कोणती कोणती बैलं आल्यात. तर नक्कीच भेटू आता आपण अड्ड्यात. चला बघा मस्त बैला चालल्यात खाली आता शर्तीसाठी. मॅगी डीजे आणि पप्प्या भाई मस्त दावण आहे आमची आज. डीजेना पप्प्याचा पायरा आहे. तर बघू आता शर्यत जमले वाटते. मित्रांनो आदत वासरू आहे आणि आपला भाऊशे काय नाव काय आहे बैलाचं? बगीरा. बगीरा. आदत बगीरा. आणि कधी आणलंय बगीराला? याला झाले 2 महिने. 2 महिने झाले काय? कुठला तुम्ही? किशोर मुरबाड. मुरबाडचं काय? तर आपल्या बगीराला यसन नाही तर कसं काय नियोजन? शिस्तीत पळतोय. शिस्तीत पळतो. किती शर्ती झाल्या बगीराच्या? 10 झाल्या, त्यातल्या 3 पडल्या, 7 झाल्या. 3 पाडल्या 7 शर्ती झाल्यात काय? मग कोण आहे आज पायरा बगीराला? आज सुंदर आहे. यो. तर बघा मित्रांनो मोठ्या पायऱ्यामध्ये पळतोय बगीरा. तसा स्पीड पण त्याचा असेल नक्कीच. तर मग काय येसन विसन टाकण्याचा म्हणजे तुम्ही असा प्रयत्न केला नाही का? यावर्षी नाही टाकणार, पूर्ण सीझन यावर्षी नाही टाकणार काय? नाही. तर म्हणजे आवरा बिवराला काही त्रास नाही होत काहीच का? नाही. काय शांत उभा राहतो काय? शांत, लावायला पण शांत. तर नक्कीच. मग किती वर्ष झाले तुमच्या दावणीला आहे? वर्ष नाही, आमच्या दावणीला 2.5 महिने आले. 2.5 महिने आले काय? म्हणजे खरेदी केला काय तुम्ही? कुठून खरेदी केला? बेल्याशी घेतला. बघा मित्रांनो बगीरा बिना यसनीचा आहे आणि बघूच आपण शर्यत बगीराची. आता फुल स्पीडनी पळत असेल तर बघा कसं शांत आहे. नाही तर बिना यसनीची वासरं खूप मस्ती करत असतात. ते बघा कसं शांत आहे आणि पायरा पण मोठाच आहे. इकडे सुट्टी शर्तीसाठी आलाय. सुंदर आहे वासराचं नाव बघा, नावाप्रमाणे सुंदर आहे. व्हाईट गोल्ड आहे मस्त आणि मस्त असा खिल्लार खोंड आहे. आणि त्याचे मालक कुठला आहे? सुंदर पुलाच्या वाडी कर्जतचा सुंदर बघा मित्रांनो. तर काय शर्यत आहे का आज सुंदरची? कोण आहे पायरा सुंदरला? बाबू. मित्रांनो पिंपलोळीचा पप्पू सोनवणे यांचा बाबू. मित्रांनो पाडगाव अड्ड्यामध्ये आलाय दावडी एक्सप्रेस सुंदर आणि भाऊशेत आपल्या समोर. दादा काय म्हणते सुंदरला पायरा कोणता आहे आज? घरचाच आहे काय? त्याचं नाव काय आहे? शंभू आणि सुंदर. तर मोठी बिंजोडची गाडी आहे. कोण आहे समोरची जोडी सांग? तर बघा सुंदर आणि शंभू बघा फुल ॲग्रेसिव्ह बैल आहे शंभू. सुंदर आणि शंभूचे पाठीराखे मालक आपल्या समोर आहेत बघा. हा बघा मालक. तर बऱ्याच मित्रांची साथ आहे त्यांना पण बघा. इकडं मस्त त्यांचा ग्रुप आहे आणि बैल पण मस्त आहेत. तर नक्कीच शर्यत होईल त्यांची. बघा फुल ॲग्रेसिव्ह आहेत दोन्ही पण, शंभू पण आणि सुंदर पण. ते बघा बरंच बैल आहेत त्यात. बघा आपले विशाल शर्यत. विशाल नाव काय? हिरा बघा. सोन्या का? सोन्या बघा इकडं मित्रांनो. गावठी काच काय? कुठला आहे सोन्या? जामगडचा सोन्या बघा मित्रांनो. आणि सोन्याला पायरा कोणता आहे? यो का? लक्षा. तर बघा सोन्या शर्यत जमले का? किती शर्ती झाल्या या सीझनला सोन्याच्या? 5 झाले असतील. बघा मित्रांनो गावठी काच काय सोन्या ब्लॅक टायगर आहे मित्रांनो. कसा गावठी साज चाललाय. गावठी साज आहे, गावठी साज मित्रांनो. सचिन शेठ घरट यांचा उड्डाण. तर दादा आहेत आपल्या समोर. काय दादा काय आज याचं नियोजन कसं आहे? आता मी ऑर्डर आणला शर्यत मुलं घरची गाडी आणली. घरचीच गाडी आहे का? घरची गाडी. मग नियोजन तुमच्याकडे आहे? हो आज नियोजन आहे. सचिन शेठ कुठे आहेत जरा सांगाल का? आले नाही आज. नाही आले काय? मग काय अपेक्षा काय असेल?
बघू आता. कोण आहे समोरची जोडी? पाचशे नाव एवढे 5 हा उड्डाण आपल्याला बिनजोडमध्येच आपल्याला पळायला भेटेल का? वरती घाटावर मध्ये नियोजन होतं का? घाटावर सगळीकडे पळायला भेटतो का? कधी मग आता घाटावरचं नियोजन कधी आहे? पुस्तगावला काय सांगा? पुस्तकाचं नियोजन आहे. पुस्तगावचं नियोजन आहे काय? कोण आहे पायरा वगैरे? पायरा अजून काय माहित नाही. पायरा अजून माहीत नाही का? दादा म्हणजे शेटनेच नियोजन केलं काय? बघा मी जाऊन त्याचं नाव काय आहे? धनुष. मित्रांनो धनुष. दादा काय धनुषचा इतिहास काय सांगशील जरा? काय सांगशील धनुषबद्दल? धनुषनी गेल्या वर्षी चांगल्या बिंदूवर गेल्या. एक पण शर्ट पडली. एक पण नाही पडली गेल्या वर्षी. यंदाचं काय नियोजन आहे? किती शर्ती झाल्या? यंदाचं बैलाचा एक आठ झाला कुंडलला. तिथे शर्ट मारली गेल्या वर्षी. थोडं लागलं होतं त्यामुळे आता 20 दिवसाच्या गॅपवर आणलं नाही. ह्यो पायरा तुमचा किती वेळा झाला याच्यात? आमची घरची गाडी. घरचीच गाडी आहे का? नाही पळतच राहतं का या पायऱ्यामध्ये? आता ह्यो पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा पायरा आहे का आज? नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. मित्रांनो बघा इकडे एक नंदी आलाय डोले बांधून आणि आपला मित्र आहे हर्षद शेट त्याच्यासमोर. तर काय बाबा काय म्हणशील आपल्या बैलाचं नाव काय? देवा. देवा. तर देवाचं मी तिकडून लांबून बघून आलो. काहीतरी इंटरेस्टिंग आहे. कारण काय नक्की काय सांगशील या बैलाचं डोलं का बांधलं? त्याची खासियत अशी आहे का तो तिकडे घाटाला पालायचा. त्याला जी सवय लागली ज्या पाठीतून नेतात घाटाला त्याच पाठीतनं सरळ येणार तो. हां तर त्याला बाहेरशी आणलं ना तर जर कधी त्याची सुट्टी थोडीफार वेगळी झाली बाहेरचा रस्ता लागला तर बाहेर झालं नको म्हणून त्याचे डोले बांधून आणतो. तर सोडल्यानंतर जी फाटी त्याला दिसते त्या फाटीतनं तो सरळ लावणार. थोडा पण इकडे तिकडे जाणार नाही. हां काय नक्की मग कुठून पळतो आपला बैल? पब्लिकने पळतो का आतून पळतो? उजवीने बोलतो पब्लिकने. उजवीने पब्लिकने. कोणता पायरा आहे? आता त्यांचा सोनवला आल्यानंतर मिल्का म्हणून. मिल्खा काय? हां. मग काय म्हणशील आपल्या घाटावर पालायचा तू म्हणतो पहिले आपला नंदी. तर मग काय काय इतिहास आहेत त्याच्या घाटावरचे? घाटावर असे बरेच गटातला पालाला तो. गट पास तर गाडी भरपूर वेळा झाली. कुठं सेमीला बैल पुरला नाही. कुठं धाग्यात गाडी गेली 2 नंबरला उतरली 3 नंबरला. मग आपल्या इकडे बिंजोडला कधी उतरला? बिंदूरला आता पहिलाच सीझन आहे आपल्याकडे त्याचा. गुलाल अजून पडलंच नाही. एक झालेल्या शर्तीमध्ये माझ्या अंदाजे 2 ते 3 गुलाल गेले फक्त. 2-3 किलो गेले. मग कसं काय नियोजन कुणाच्या नावाने बोलतो आपला? प्रशांत आनंद शेठ असवले असवल्याचं काय? मग काय याच्या पुढचं नियोजन कसं असतं? आहे आता चालू आहे. पहिले चालू आहेत. चांगले चांगले बरेच फोन येतात. तर मग काय म्हणशील आता कोणत्या पायऱ्यामध्ये आपला बैल पालणार आहे? कोणची गाडी आहे समोरची? समोरची गाडी तर काही एवढा गाव माहीत नाही पण आहे बऱ्यापैकी गाडी. बऱ्यापैकी आहे काय? तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. मुळगावचा मिल्का शेट आपल्या समोर आहे आणि आपला भाऊशी आपल्या समोर. दादा काय म्हणशील आपल्या मिल्का शेटबद्दल? का म्हणजे आतून दोन्ही साईडनं आतून काय? व्हाईट गोल्ड आहे मस्त मिल्का. काय कधीपासून खरेदी केला? कुठून खरेदी केला? खरेदी आमच्याकडनं दसईवरून केलेली. दसवीवरून. कधी खरेदी केला? कधीपासून आहे तुमच्या दावणीला मिल्का? छोटा बारीक कोणापासून म्हणजे नक्की कोरा होता का? शिकवण वगैरे तुम्हीच दिली का? शिकवण आम्ही घरी. कशी काय शिकवण दिली नक्की? कोणती कोणती बैल आहेत तुमच्या दावणीला ते सांगा ना. हरारी साईमाने मिल्खा छोटा मिल्खा. छोटा मिल्का पण आहे का अजून? त्याचे काय वय आहेत? त्याचा अजून 6 महिने झाले. म्हणजे 6 महिने. त्याला शिकवण दिली आहे काही फेरा वगैरे टाकले? 2 महिन्यातून. 2 महिन्यातून चालू कराल काय? नक्कीच अजून लहान आहे. मग या मिल्काबद्दल काय सांगाल? टॉपच्या गाड्या मारल्या. टॉपच्या गाड्या म्हणल्या. कोणते कोणते पैरे केलेत आपल्या याला मिल्काला? गोकुल आहे, ताबाडबाग, गरुडा. गरुडा काय? मग ह्यो पायरा तुमचा कसा घडून आला? हां ह्यो पायरा घडून कसा आला तुमचा? ते मित्रांच्या थ्रूने. मित्रांच्या थ्रूने काय? नक्कीच मित्रांची साथ पाहिजे. म्हणजे पहिल्यांदाच झालं का हा पायरा? नाही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा का? दुसरा गुलाल आहे काय? हां. तर नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. नक्कीच गाडी पळेल मस्त. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. आपल्या इकडे बघा सुट्टीसाठी बैला आलाय मस्त व्हाईट गोल्ड आणि फुल ॲग्रेसिव्ह आणि मस्त मजबूत बांध्याचा खिल्लार बैल आहे आपल्यासमोर. दादा काय नाव आहे बैलाचं? बच्चा. बच्चा. मुरबाड एक्सप्रेस बच्चा आहे आपल्यासमोर. तर बरंच नावाजलेला मुरबाड एक्सप्रेस बच्चा आपल्यासमोर आहे. काय म्हणशील आपल्या बच्चाचा इतिहास काय सांगशील? बच्चाचा इतिहास सांगावा थोडा कमीच आहे. इतिहास ज्याला बघायचं आणि बघून तो समजू शकतो काय इतिहास आहे. हो नक्कीच खूप नाव आहे आपल्या मुंबई बैलगाडा बिंजोड क्षेत्रामध्ये आपल्या मुरबाड एक्सप्रेस बच्चाचं. तर बच्चा कुणाच्या नावाने बोलतो अड्ड्यामध्ये? बच्चा उमेश शेठ बोराडे आणि उमेश शेठ. तर मग काय आज बच्चाला पायरा कोणता आहे? बच्चाला पहिला वासरू दे पण गुपित आहे. अजून गुपित आहे काय? म्हणजे सुट्टी करायला आणले तरी बघा वासरू गुपित आहे. म्हणजे नक्कीच मोठी शर्यत असेल. बिनजोडची शर्यत आहे का मोठी? कोण आहे समोरची जोडी काय सांगशील का? समोरची जोडी वालीवाले असा अंदाज आहे काय? तर मग आता काय मग आपला बच्चा बिनजोडला नक्कीच टॉपमध्ये पळतो आणि आपल्याला घाटावर पालायला भेटेल का कधी?
भेटेल काय? नियोजन चालू आहे घाटावरचं. पुसेगावला काय पुसेगावचं नियोजन चालू आहे काय? नक्की तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद मित्रांनो. बघा आपण आलोय पाटगावच्या अड्ड्यामध्ये आणि एक वेगळंच शरीर यष्टी आणि रंगरूपाचा बैल आहे इथे. तर दादा काय नाव आहे बैलाचं? बटन. बटन कुठला आहे बटन? पालेगाव अंबरनाथ पालेगाव कैलास वारंगे काय? ओपन वारिंग यांचा बैल तर नक्की या बैलाची जात कोणती आहे काय सांगशील का? तो गावठी म्हशी आहे, गावठीमध्ये येतो. गावठीमध्ये जर्सी गावठीमध्ये काय? गावठीमध्ये तर मग काय कसा पळतो नक्की? स्पीड तर चांगला आहे त्याला. चारी खांदी कुटुंब टाकलं तरी पळतो सेमच. सेमच पळतो काय? तर मग कधीपासून आहे तुमच्या दावणीला येऊ बैल? लहान होतं तेव्हापासूनच त्यांनी आणलाय. आपण त्या पैरावाले त्यांचं त्या बैल घेऊन आलो आपण. आता कुठे गेलेच होतं बैल बघायला. तरी मग किती शर्ती झाल्या याच्या? त्याच्या शर्टी काय झाल्या तुम्ही घरी तुम्ही त्यांच्या बालद्यात येतो. बालद्याच्या काय का? झाले राज शर्ती म्हणजे बिनजोडत खेळतो काय? बिनजोडलाच खेळतो चांगला. नक्कीच. आज पायरा कोणता आहे? आज पायरा तो आहे पालेगाव अंबरनाथ त्यांच्याच गावातला आहे. अरुण वारिंग यांचा बैल रुद्रा म्हणून. रुद्रा पायरा आहे का आज? बघा मित्रांनो, तर बघितलं तुम्ही कोणती कोणती बैलं आली त्या अड्ड्यामध्ये. जेवढी दाखवण्यात आले तेवढी दाखवण्याचा प्रयत्न केला मी. तर नक्कीच इथपर्यंत व्हिडिओ बघते म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शर्तींच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येतील मस्त. तर धन्यवाद. भेटू आता पुढच्या अड्ड्यामध्ये. तर चला.